एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासले जाण्याची शक्यता आहे। दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची शक्यता देखील व्यक्त केली जाते। तर संबंधित अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली आहे का याची देखील चौकशी सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहारांबाबत सखोल तपास होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, काय अधिक माहिती? आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्यामध्ये राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर एकीकडे जरी मुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितलं असलं की कुठल्याही प्रकारचा हनी आणि कुठल्याही प्रकारचा ट्रॅप नाही, तरी देखील गुप्तचर विभागाच्या वतीनं अंतर्गत चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। या चौकशीच्या दरम्यान हॉटेल चालक आहे त्यासोबतच त्याच्यासोबत कॉल रेकॉर्डिंग असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या व्यवहारांची चौकशी या ठिकाणी केली जाते अशी सूत्रांची माहिती आहे। जमीन व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झालेली आहे आणि हनी ट्रॅपचा थेट संबंध जमीन व्यवहारांशी जोडला गेलेला असल्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता गुप्तचर विभागाच्या वतीनं अंतर्गत चौकशीला सुरुवात झालेली आहे। हॉटेल चालकाच्या या संपूर्ण विषयामध्ये कोणी आर्थिक देवाणघेवाण केली आहे का याचे कॉल डिटेल्स देखील आता काढले जात आहेत आणि त्यामुळे अधिकारी असतील, महसूल विभागाचे मोठे काही कर्मचारी असतील यांचे देखील पाय खोलात अडकलेत का याचा तपास आता यंत्रणांकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीनं आता नेमकं काय धक्कादायक वास्तव समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। नक्की चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।